नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नैना ही आता स्वामीनाथन यांच्याबरोबर बोलत आहे आणि ती त्यांना म्हणत असते की मी तुम्हाला मागच्या वेळेला म्हणले होते ना की डिझायनर त्याच्या बाबतीत, त्यासाठी तुम्ही डिझायनर म्हणून मला सिलेक्ट करावं. इथे स्वामीनाथन सांगत असतात की ते प्रोडक्ट खूप छान आहे. नैना म्हणत असते हो, म्हणूनच मला वाटतंय की त्या प्रोडक्टसाठी मी एकदम परफेक्ट सूट होईल म्हणून. त्यांनाही नवीन चेहरा हवा असतो, त्यामुळे ते ठीक आहे म्हणतात. तोपर्यंत आता इकडे राहुल येतो आणि स्वामीनाथन म्हणत असतात माझी पुढची मीटिंग आता अद्वित सरांबरोबर आहे. राहुल समोर आता नैना ही स्वामीनाथन आभार मानत असते, कारण नैनाला असं वाटत असतं की जे काही झालं आहे तेच आता चांगल्यासाठीच होणार आहे. पण हे सगळं काही नैना करत असते ते एक ना एक दिवस आता सगळं कलासमोर येणार असतं. सगळ्यांसमोर हा तिचा डाव आता उघडकीस येणार असतो. आता ती सगळ्यांसमोर राहुलला परत एकदा मिठी मारते आणि ती राहुलला म्हणत असते की तू सगळ्यात बेस्ट नवरा आहे. राहुल नैनाला म्हणत असतो ही जी गोष्ट आहे ती तू कोणाला बोलू नकोस आणि तुझ्या बहिणीला सुद्धा सांगू नको. ती माहीत आहे ना तुझ्यावर जळते ती. त्यावर नैना म्हणत असते हो मला माहीत आहे. तर इकडे आता आपण पाहणार आहोत दिनकर आणि संगीता यांनी जेवायला घेतलेलं असतं आणि ते आता जेवायला काजलला बोलवणार असतात. तेवढ्यातच संगीता म्हणत असते की बसले असेल कामनामध्ये वायरी अडकून, थांबा मी जाऊन बघते. तर संगीता ही आता बघायला जाते तर बिचारी काजल ही झोपी गेलेली असते. संगीता लगेच दिनकरला तिथे बोलवते आणि दिनकरला म्हणत असते बघितलं का, दिवसभर काम करते आणि आता कंटाळून झोपी गेली आहे. दिनकर आणि संगीता या दोघांना सुद्धा आता काजलचा खूप अभिमान वाटत असतो आणि त्यांना ते पाहून खूप बरं वाटतं. तर इकडे आता आपण पाहणार आहोत अद्वित आणि कला हे दोघं बेडरूममध्ये झोपायला आलेले असतात. अद्वितला कला म्हणत असते प्लीज दिवे बंद कर ना, मला अद्वित झोप येत नाहीये. त्यावर कलाला आता अद्वितचा प्रॉब्लेम माहीत असतो. तेव्हा कला अद्वितला म्हणत असते की तुला असं वाटतंय ना की तू झोपल्यावर घोरशील म्हणून तू झोपत नाहीयेस ना. त्यावर अद्वित म्हणत असतो तसं काहीच नाही. कला अद्वितला म्हणत असते अरे घोरणे हे नॅचरल आहे आणि त्याचा तू बाऊ करू नकोस. झोप तू घोरायला लागलास की मी तुला उठवते आणि सांगते. त्यावर अद्वित म्हणत असतो की खरंच तू मला सांगशील ना, खरंच तू मला उठवशील ना. कला म्हणू लागते अरे खरंच मी तुला उठवते, खरंच तू झोप. त्यावर अद्वित आता झोपी जातो. पण अद्वितला काही झोप लागत नाही. तो सारखा उठत असतो आणि कलाला म्हणत असतो सांग ना मी घोरतोय का. त्यावर कला म्हणते नाही चांदेकर, तू अजिबात घोरत नाहीये, झोप शांत आता. पण त्याला काही झोपच लागत नसते. तो 10 मिनिट 15 मिनिट झोपत असतो आणि पुन्हा उठत असतो आणि कलाला म्हणत असतो सांग ना मी घोरतोय का. कला सुद्धा अद्वितला खूप वैतागलेली असते. हे सुद्धा आता अद्विकच्या लक्षात आलेलं असतं. आता अद्विक म्हणत असतो की मी तर हिला उठवलं ना तर ही माझ्या जाम भडकेल. आता इथे अद्विक एक काठी घेतो आणि तो त्याच्याजवळ ठेवतो आणि त्या काठीने सारखं कलाला उठवत असतो आणि म्हणत असतो सांग ना मी घोरतोय का. त्यावर कलालाही खूप राग येत असतो. आता कला खूप चिडते आणि अद्विकला म्हणत असते प्लीज चांदेकर मला आता झोपू देत. त्यावर आता अद्विक म्हणत असतो की सांग ना ग प्लीज मी घोरतोय का ते. त्यावर ती म्हणू लागते की खरंच तू घोरत नाहीयेस आणि जरा मला झोपू देत ना, 5 मिनिट सुद्धा तुम्हाला डोळा लागून देत नाहीयेस. आता इथे अद्वितची काठी ही चुकून आता कलाच्या अंगावरती पडते आणि कला ही किंचाळून उठते आणि जोरात ओरडते. पण अद्वितची झोप लागलेली असते. आता परत अद्वित विचारतो सांग ना ग मी घोरतोय का. त्यावर कलाला खूप राग येतो आणि ती म्हणत असते की अरे नाही, तू झोप शांत, तू अजिबात घोरत नाहीयेस. चांदेकर आता वारंवार तसं करत असल्यामुळे कलाला सुद्धा खूप राग येतो आणि कला तीच काठी घेते आणि चांदेकरच्या अंगावरती धावून जाते. कलाला आता असं वाटत असतं मी विनाकारण ह्याला सांगितलं की हा घोरतो ते, हा खूपच मला रात्रीचा त्रास देतोय ते. आता सकाळी उठल्यावर चांदेकरची झोप झालेली नसते. अद्वित आता विचार करत असतो माझी झोप झाली नाही म्हटल्यावर कलाची सुद्धा झोप झाली नसणार. आता तिथे तेवढ्यातच कला ही केस पुसत तिथे येते. आता इथे अद्वित हा विचार करत असतो की आता हिला कसं विचारायचं. ही रात्री तर खूप चिडलेली होती आणि आता मी हिला काही विचारलं तर ही ओरडून माझ्या अंगावरती येईल.
अद्वित हा आता कलाच्या मागे मागे करत असतो. तेवढ्यातच कला ही केस झटकवत असते आणि ती पाठीमागे टाकते आणि ते अद्वितच्या तोंडावरती लागतात. अद्वित म्हणत असतो, काय हे चाललंय तुझं? तुझे केस सगळे माझ्या तोंडात गेले असते. त्यावर कला म्हणत असते, का तू माझ्या मागे मागे करतोय? त्यावर अद्वित म्हणत असतो, मी तुझ्या मागे मागे नाही करत. अद्वित कलाला म्हणत असतो, मी कोणाच्याच मागे मागे करत नाही. मी कायम तुझ्या 2 पावले पुढेच असतो. त्यावर कलालाही राग येतो आणि ती म्हणत असते, काय चाललं आहे तुझं? 2 पावले 3 पावले, आता तू काय करतोयस हे सांग मला. त्यावर आता अद्वित म्हणत असतो, की सांग ना मला, मी रात्री घोरत होतो का? त्यावर कला चिडते आणि परत म्हणत असते, हात जोडते मी, बास कर चांदेकर आता. तू रात्रभर या गोष्टीमुळे मला झोपू दिलं नाहीयेस आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला आता वैताग आलेला आहे. रात्रभर तू मला झोपून दिलं नाही आणि सारखं काय विचारत आहेस, मी घोरत होतो का ते? अद्वित म्हणत असतो, तू माझा केसाने गळा कापशील का? त्यावर कला म्हणत असते, मी कशाला तुझा केसाने गळा कापू? असं म्हणून आता ती त्याला ओरडते आणि तिथून निघून जाते. तर आपल्याला आता इकडे पाहायला मिळतं की संगीता ही खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तेवढ्यातच तिथे काजल येते आणि काजल संगीताला विचारते की काय झालं आहे? त्यावर संगीता म्हणत असते की बघ ना, 2 दिवस पापड केले आहेत पण ते वाळलेच नाहीत. त्यावर आता काजल म्हणत असते, अगं तू टेन्शन का घेतेस? संगीता म्हणत असते, बघ ना, पण त्याला बुरशी लागेल. त्यावर आता काजल म्हणत असते, आपली नैनाताई होती ना, तिचा हेअर ड्रायर हितेच आहे आणि तिचा कामात तर काही आपल्याला उपयोग झाला नाही, पण तिच्या वस्तूंचा उपयोग होईल. हे घे आणि ह्याने सगळे पापड वाळव. आणि तिने आता संगीताला हेअर ड्रायर दिलेला असतो आणि सगळे पापड वाळवायला सांगितलेले असतात. तर आपल्याला आता इकडे पाहायला मिळतं, नैना आणि राहुल हे दोघं आता हॉलमध्ये बसलेले असतात आणि नैना राहुलला म्हणत असते, खरंच आपण दोघं बेस्ट कपल आहोत. बघितलं ना की आपल्या घरामध्ये किती कपल आहेत, पण त्यामध्ये सुद्धा आपणच दोघं बेस्ट आहोत. बघ ना, आपण किती एकमेकांना समजून घेतो. असं म्हणून आता ती राहुलला किस करते. तेवढ्यातच तिथे आबा, कला आणि अद्वित हे तिथे आलेले असतात. हे सगळं त्यांच्यासमोर चालू असतं. तेवढ्यातच आता कलाला खूप या गोष्टींचा राग येतो आणि कला नैनाला ओरडते, नैनाताई काही कळतं का तुला? आपण सगळे एकत्र कुटुंबात राहत आहे आणि तुला या गोष्टीचं भान नाहीये का? नैना म्हणत असते, मी काहीच केलेलं नाही, फक्त मी माझ्या नवऱ्याला. तेवढ्यात कला म्हणत असते की तू शांत बस, तुला काहीच कळत नाहीये. नैना आता म्हणू लागते की तू जळतेस माझ्यावर, कारण अद्वितनं तुझ्यावरती कधीच प्रेम केलेलं नाहीये. तू समोर आलीस तरी अद्वितला किती राग येतो आणि तू जळतेस माझ्यावरती. त्यामुळे त्याने तुझा बायको म्हणून कधीच स्वीकार केलेला नाहीये. तुमच्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंच नातं नाही. तर आता आपल्याला इकडे पाहायला मिळतं, आबासुद्धा नैनाला चोरडत असतात आणि म्हणत असतात की हे तुझं आता अति होत आहे आणि प्रत्येक वेळेलाच तू असं तिला बोलू शकत नाही. तुझं हे वाटेल ते वागणं आता खपून घेतलं जाणार नाही. तू जे हे वागतेस ना ते अत्यंत चुकीचं आहे. राहुल, तू तुझ्या बायकोला जरा शिकव कसं वागायचं आहे ते. प्रत्येक वेळेला ती खोटारडापणा करत असते. तिचं जे हे वागणं आहे ते या घरामध्ये खपून घेतलं जाणार नाही. त्यावर आता नैना म्हणत असते, का आम्ही लग्न केलेलं आहे आणि न्यूली मॅरिड कपल हे असेच राहत असतात, असं ती आबांना म्हणत असते. आबा म्हणत असतात की तुम्ही न्यूली मॅरिड कपल असला तरी एकत्र कुटुंबामध्ये काहीतरी बंधनं असतात आणि त्या गोष्टी तुला पाळाव्याच लागतील आणि तुला तर त्या गोष्टी पाळायच्या नसतील तर मला या गोष्टीवर काहीतरी आता विचारच करावा लागेल. इकडे नैनाला या गोष्टींचा खूप राग आलेला असतो आणि ती कलाला वाटेल ते बोलत असते आणि तिच्यावरती वाटेल ते आरोप करत असते. आबा आता नैनाला म्हणत असतात, हे तुझं सगळं बोलणं आहे ना ते बास कर आणि तोंडाला लगाम लाव. वाटेल ते बोलते आणि वाटेल ते करते. जरा या गोष्टीची घरातले मिळून सगळी दखलच घेणार आहोत. तुझं जे काही चालले आहे ते अत्यंत चुकीचं आहे. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे नैनाला कलाचा खूपच राग आलेला असतो आणि कला ही किचनमध्ये भाकरी करत असते. तेवढ्यातच तिथे नैना पाण्याचा जग भरून घेऊन येते आणि कलाच्या हातावरती सांडते. इथे कलाचा हात हा पूर्णपणेच भाजलेला असतो. त्यावर नैना म्हणत असते, आता कळेल तुला, दुसऱ्याचं वाटोळ केल्यावरती काय होतं ते. आता तुझी चूक तुला नक्कीच कळेल.
कलाचा हात हा खूपच भाजलेला असतो. आता ती वरती बेडरूममध्ये येते. तेवढ्यातच तिथे अद्विक येतो आणि अद्विक म्हणत असतो, कला ही खूप रडत असते. अद्विक आता कलाला म्हणत असतो, का रडतेस तू? त्यावर कला म्हणते, हे बघ, हात माझा सगळाच भाजलेला आहे. कलाचा हात बघून आता इथे अद्विकला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तो आता तिथली जवळची क्रीम घेतो आणि कलाच्या हाताला लावायला लागतो. इथे अद्वितने आता हाताला क्रीम लावल्यावरती कलाचा हात खूपच जळू लागतो आणि ती म्हणत असते, काय लावतोय तू? माझा हात खूपच जळू लागला आहे. त्यावर अद्विक म्हणत असतो, हे बघ ना, क्रीम लावतोय. त्यावर आता कला म्हणत असते, अरे ही क्रीम नाहीये, ही बाम आहे. आता कलाला खूपच राग येतो आणि कला ही अद्विकच्या हातातून हात झटकते आणि उभा राहते आणि म्हणत असते, माझा हात खूपच झुंबत आहे आणि त्याची खूप आगाग होत आहे. आता अद्वितला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला खूप वाईट वाटत असते. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आजच चॅनेलला सबस्क्राईब करा.